श्रेय घेण्याच्या चढाओढीतून काँग्रेसनं पुणे मेट्रोच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आटोपता घेतलाय। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या भूमिपूजनाचा हा कार्यक्रम पार पडलाय। नियोजित भूमिपूजन कार्यक्रमाआधी काँग्रेसनं हा कार्यक्रम आटोपता घेतलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी पुणे मेट्रोच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होतो। मात्र पुणे मेट्रोचा प्रस्ताव आधी असताना नागपूर मेट्रोचं भूमिपूजन लवकर होतं आणि पुण्याचं काम मागे पडतं। यामागे राजकारण असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता। पुणे मेट्रोचं सगळं श्रेय काँग्रेसचं असल्याचा दावाही त्यांनी केला होता। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी नितीन पाटणकर आपल्याबरोबर आहे। नितीन, अर्थातच या राजकारण्यांमधलं हे जे श्रेयाचं नाट्य हे काही आपल्याला नवीन नाही, परंतु अर्थातच एकमेकांवरती कुरघोडी करत अर्थातच हे आमचं श्रेय आहे म्हणून काँग्रेसनं देखील इकडे आपण बघतोय की भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पाडून घेतलेला आहे। काय एकूण परिस्थिती आहे? मृदुला, या निमित्ताने काँग्रेसनं त्यांचं शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। उद्याचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत होतोय, त्याचा निषेध आणि त्याचबरोबर मेट्रोचा मूळ प्रस्ताव काँग्रेसनं दिला होता आणि पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना तो राज्य सरकारनं मंजूर करून केंद्राकडे पाठवला। त्यामुळे पुणे मेट्रोचं श्रेय काँग्रेसचं आहे असं काँग्रेसचं म्हणणं आहे। त्यामुळं त्यांनी हा भूमिपूजनाचा कार्यक्रम घेतलेला आहे। भूमिपूजनाचा कार्यक्रम घेण्याबरोबरच भाजपमुळं या मेट्रोला उशीर झालेला आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी देखील काँग्रेसने ही सभा घेतलेली आहे। आणि जी भूमिपूजनानंतर ही सभा होती ही काँग्रेसची निषेध सभा आहे। भाजपचा निषेध केला जाणार आहे, त्याचबरोबर काँग्रेसचा मित्रपक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील या ठिकाणी निषेध केला जाणार आहे। कारण राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसनं साथ दिली होती वेगळा भूमिपूजन कार्यक्रम घेण्यासाठी, मात्र शरद पवार यांना मोदींच्या कार्यक्रमात स्टेजवर स्थान दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं खुंजाव केलं, त्याचा देखील निषेध काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी केला जाणार आहे। आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती एक शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडनं देखील होता। अगदी खरं आहे। धन्यवाद नितीन, ही माहिती दिल्याबद्दल। नितीन पाटणकर आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।